आपल्या इथं या भागात रेल्वे स्टेशन आहे आपल्या इथे या वॉर्ड नंबर 10 मध्ये. हा मग या इथून म्हणजे आपल्याला मेन म्हटलं तर रेल्वे स्टेशन सांगलीचे आपल्या 10 नंबर वॉर्डात येते. हा या इथं जे आणि लोकलला म्हणजे लोकांना काय नगरसेवकांच्या माध्यमातून यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी असे काही प्रयत्न आजपर्यंत करण्यात आले आहेत? नाही, मुळात कसं आहे, लोकशाहीचा चौथा सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे तो पत्रकारिता आहे. जसं मतदानासाठी मतदार पैसे देणाऱ्या उमेदवाराचे बटीक झाल्यात, त्याचप्रमाणे पत्रकार व्यवस्था ही त्याच वाटेवर आहे. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आज आपली सांगली आहे, सांगलीचं रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या पुढे एवढा मोठा 100 फुटी रोड आहे. त्या 100 फुटी रोडला लागून आशिया खंडातलं 1 नंबर व्यापारपेठ आहे. त्या व्यापारपेठेतला एकही व्यापारी ह्या भागात भाडेकरू म्हणून येत नाही. त्याच्या पाठीमागं कोण आहे याची पाळीमुळे सगळे पत्रकारांनाही माहिती आहे, व्यापाऱ्यांनाही माहिती आहे, प्रशासनालाही माहिती आहे. म्हणजे एकंदरीत तिथं वातावरण कसं आहे, हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटो का मेला था एक नाकवाला वो भी उनका चेला. सगळे असे प्रकार ह्या वार्डामध्ये घडतायत. त्याचबरोबर काही चांगले नगरसेवक सुद्धा आहेत की ज्यांना जनतेने स्वतः वर्गणी करून निवडून आणलेले आहेत, त्यांचीही नावं तुम्हाला माहिती आहेत. आणि पैसे देऊन निवडून आलेलेही नगरसेवक आहेत, त्यांचीही नावं तुम्हाला माहिती आहेत. मग आता ह्या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहेत. हे गुपित असं आहे की हे उघड गुपित आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर विकास काम करेल हो, त्याच्याबद्दल काही नाही. पण त्यानं जे घातलेला आहे ते पैसा वसूल कशातनं करणार आहे, भ्रष्टाचारातूनच करणार आहे. हे पत्रकारांनाही माहिती आहे, नागरिकांनाही माहिती आहे. मग ह्याच्यावर काय कारवाई करावी हे नियती ठरवेल, आपण ठरवू शकणार नाही.